गुरुचरणी कृतज्ञतेचा भाव. चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनियर कॉलेजमध्ये पाद्यपूजनाने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा या भारतीय संस्कृतीतील गुरुशिष्य परंपरेचा जिवंत अनुभव देणारा गुरुपौर्णिमेचा संस्कारमय सोहळा नॅप संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनियर कॉलेज सोलापूर येथे अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी आपल्या पालक व गुरुजनांचे पाद्यपूजन करून कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला आणि संपूर्ण परिसर भावनाने ओथंबून गेला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रौशालेच्या प्राचार्या तथा नॅप सोलापूरच्या सहसचिव सीमा श्री गोंदेकर यलगुलवार या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे ज्येष्ठ संगीत संयोजक प्रशांत देशपांडे उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने महिला पालकांनी उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या चरणी पाद्यपूजन करून भारतीय संस्कृतीतील गुरु व मातृपितृ पूजेचा आदर्श जपला. याप्रसंगी निर्माण झालेले भावपूर्ण वातावरण उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेले. प्रमुख पाहुणे प्रशांत देशपांडे यांनी व्यासमुनींच्या अद्वितीय ज्ञानपरंपरेचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना विनम्रतेचे महत्त्व पटवून दिले. विनम्रता हा माणसाचा सर्वात मौल्यवान अलंकार आहे. ज्ञानाचा महासागर अथांग आहे. तो आत्मसात करण्यासाठी आयुष्य अपुरे पडते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अहंकार नव्हे तर विनम्रतेच्या माध्यमातून ज्ञानार्जन केले पाहिजे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले. अध्यक्षीय समारोपात सीमा श्री गोंदेकर यलगुलवार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करत सांगितले की पाद्यपूजन हा केवळ एक कार्यक्रम नसून तो जीवनाला दिशा देणारा संस्कार आहे. प्रत्येक शिष्याने आपल्या गुरुला दक्षिणा द्यावी आणि विद्यार्थ्यांसाठी ती सर्वोत्तम दक्षिणा म्हणजे उत्तम गुण मिळवून यशस्वी होणे होय. प्रशालेतील विद्यार्थी भविष्यात संस्थेचे आणि शाळेचे नाव निश्चितच उज्ज्वल करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक ज्योतिबा काटे यांनी प्रास्ताविकातून गुरुपौर्णिमेचे महात्म्य विशद केले. गुरुच्या कृपेशिवाय जीवनाचा खरा उद्धार अशक्य आहे. शिष्यामध्ये दडलेले सद्गुण ओळखण्याची दृष्टी केवळ गुरूंकडेच असते. म्हणूनच गुरुचे स्थान सर्वश्रेष्ठ असून त्याचे महात्म्य आजही अखंड टिकून आहे, असे त्यांनी प्रभावी शब्दात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अर्चना अडसूळ यांनी प्रभावीपणे केले, तर आरती बेंजरपे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. गुरु, पालक आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम घडवणाऱ्या या गुरुपौर्णिमा सोहळ्याने विद्यार्थ्यांच्या मनात गुरुभक्ती, कृतज्ञता आणि संस्काराची अमिट छाप उमटवली.